खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सन 2025-2026 दरम्यान झालेल्या विविध गुन्ह्यांचा तंत्रशुद्ध तपास करत खारघर पोलिसांनी तब्बल 94,74,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून हा सर्व ऐवज त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे। यामध्ये शस्त्राचा धाक दाखवून केलेली सोन्याची लूट, बनावट चावीने घरफोडी करून चोरलेली रोकड आणि हरवलेले आणि चोरीस केलेले मोबाईल फोन यांचा समावेश आहे। पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमधून त्यांचे मोठे कौतुक होत आहे। या मोहिमेदरम्यान पोलिसांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली। खारघर येथील व्यक्तीवर चाकूने वार करून त्यांचे 57 तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा छडा लावत पोलिसांनी सांगली जिल्ह्यातून 7 आरोपींना अटक केली आहे। 57 लाख रुपयांचे संपूर्ण दागिने जप्त केले। तसेच एका महिलेच्या घराचा दरवाजा बनावट चावीने उघडून 27 लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या 2 आरोपींना बेड्या ठोकून चोरीला गेलेली पूर्ण रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। याशिवाय हरवलेला आणि चोरीला गेलेल्या 50 मोबाईल फोनचा तांत्रिक तपास करत पोलिसांनी महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि झारखंड या राज्यांमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला आणि 10,74,000 रुपये किमतीचे फोन जप्त केले। हा सर्व मुद्देमाल अधिकृतपणे नागरिकांना सुपूर्द करण्यात आला आहे।